नमस्कार मंडळी, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो. वेलकम टू माय चॅनल सपनाज किचन टिप्स. याआधी तुम्ही माझा कांदा भजीचा शॉर्ट्स पाहिलाच असेल. आता आपण त्याची संपूर्ण रेसिपी पाहूया. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मोठ्या आकाराचे 2 कांदे घेऊया. साले काढून घेऊया आणि स्वच्छ धुवूया. कांदे बारीक चिरून घेऊया. त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घेऊया. चिरलेला कांदा एका बोलमध्ये घ्या. त्यामध्ये थोडे मीठ टाका आणि या प्रकारे मळून घ्या. हिरवी मिरची पातळ उभी चिरून टाका. उभी चिरल्यामुळे ती कांद्यामध्ये एकरूप होऊन जाते. चवही छान येते. अख्खा धना मी खलबत्त्यात कुटून घेतला आहे. धना जाडसर ठेवावा, म्हणजे त्याची भरडच ठेवावी असं म्हटलं तरी चालेल. थोडक्यात काय, खाताना दाताखाली आला पाहिजे. पातळ उभी चिरलेल्या हिरव्या मिरच्या, धन्याची भरड, लाल तिखट, हळद आणि थोडीशी चवीपुरतं मीठ. लक्षात ठेवा, आपण आधीच कांद्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. हे सर्व पदार्थ आपण कांद्यामध्ये घालूया आणि त्याला चांगलं मळून घेऊया. थोड्या वेळासाठी हे मिश्रण आपण असंच सोडून देऊया. जे मसाले आपण कांद्यात टाकले आहेत ते चांगले कांद्यामध्ये मिक्स होतील, एकजीव होतील. हे पहा, कांद्याला ना पाणी सुटलं आहे. आपण बाहेरून पाणी टाकलेलं नाही, हे कांद्याच्या अंगचंच पाणी आहे. त्यात मी कोथिंबीर आणि जिरा पावडर टाकले. आता ह्या पाण्यामध्ये मुरेल एवढंच बेसन मी त्यात टाकलं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ मी ह्यामध्ये टाकलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होते, भजी तेलकटही होत नाही. कांद्याला चांगलंच पाणी सुटले आहे. याच पाण्यामध्ये पीठ चांगलं मळून घ्या. सर्व मिश्रण चांगलं मळून घ्या, एकजीव करून घ्या. सर्व मसाले आणि पीठ एकजीव झाले पाहिजे. हे बघा, या प्रकारे चांगलं मळून घ्या. जास्तीचं पाणी घालण्याची गरजच लागणार नाही. पण तुम्हाला वाटलं की जर तुमचं मिश्रण थोडं जास्त सुकं झालं आहे तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता. कढईत मी तेल तापायला ठेवलं आहे. लक्षात ठेवा, तेल चांगलं तापलं पाहिजे. जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही. जास्त गरम तेल झालं तर भजी लगेच करपते आणि आतून कच्ची राहते, हे लक्षात ठेवा. म्हणून थोडंसं पीठ त्यात टाकून बघा. जर तेल लगेच वर आलं तर तेल आता तळण्यासाठी रेडी आहे. अशा प्रकारे बॅटर तेलामध्ये सोडा. मिश्रणाचे गोळे करू नका, विस्कटूनच टाका, तरच आकार छान येतो. एका बाजूने चांगले शिजलेच्या नंतर तुम्ही ते पलटा. अलगद झाऱ्याने, अलगद हाताने तुम्ही भजी पलटा. याच तेलात मी मिरच्याही टाकलेल्या आहेत. बघा, आता भजीला किती सुंदर रंग आलेला आहे. रंगासोबत त्याचा क्रिस्पीनेस पण दिसत आहे. चला तर, आपली भजी तयार झालेली आहे. आता आपण ती स्वामींना प्रसाद म्हणून दाखवूया. स्वामी तुमच्या सर्वांचे कल्याण करो, तुम्हाला सुख, समृद्धी आणि आनंदात ठेवो. स्वामींची कृपा तुमच्या सर्वांना अशीच राहो.